लांडे आपल्यासोबत शिवसेना आमदार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। बाबा, ज्या प्रकारे आता महाराष्ट्र कर्नाटक वाद पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, बेळगाव पटलेला आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, कसं पाहतं या सगळ्याकडे? एकंदरीत भूमिका आता ठाकरेंची काय राहिलेली आहे, काय सांगता? मी एवढंच सांगू इच्छितो की तो मराठी माणसाचा हक्काचा प्रश्न आहे आणि तो मराठी माणसाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। कोण मदत करतंय कोण न मदत करतंय याच्यापेक्षा या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या लोकांनी जागं व्हावं, त्या काँग्रेसच्या सरकारला त्या ठिकाणी यांनी सांगावं की हा मराठी माणसाचा हक्क आहे, हा महाराष्ट्रीयन लोकांचा हक्क आहे, त्यामुळे त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे। आणि त्यांच्यावर जर कोण अन्याय करणार असतील तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व जनता या ठिकाणी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावं असं सुद्धा तुम्ही म्हणत आहात, एकंदरीत काय सांगता? ज्याचा जन्म मराठी माणसातून झालेला आहे, मराठीत तितुका मिळवा हे घेऊन मराठी माणसांसमोर गेलो होतो, मराठी माणसाने आम्हाला मोठं केलं, त्या शिवसेनेचे लोक हा मराठी माणूस घेऊन पुढे चाललेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी मराठी माणसासाठी ते सांगतात की आम्ही मराठी माणसासाठी लढतोय, तर मराठी माणसावर जर अन्याय होत असेल, कालच कोणतरी त्या आघाडीतला अबू आझमी नावाचा एक माणूस एका छोट्याशा वाक्यावरून बाहेर पडला, लाथ मारल्या आघाडीला। इथे तर मराठी माणसावर अन्याय होतोय, मराठी माणसाला त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या भावना मांडायला तिथं बंदी केली जाते। मग अशा वेळी जर मराठी माणसावर प्रेम असेल, मराठी माणसातून आपण उभे राहिलो असेल, तर आदरणीय उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी आघाडीला लाथ मारून मराठी माणसासाठी त्या बेळगावच्या प्रश्नासाठी कर्नाटकच्या विरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे। पण कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे आणि ज्या प्रकारे पाहायला गेलं तर काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा इकडे त्यांच्या मित्रांचं म्हणजे आपण पाहतोय की उद्धव ठाकरे होते, मात्र आता तरी पण ते प्रश्न सुटताना पाहायला मिळतो। हा प्रश्न सोडायचा तर पुढचा आहे, त्याच्यासाठी या महाराष्ट्रातलं सरकार खंबीर आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी, परंतु त्यांची श्रद्धा त्यांच्या भावना मराठी माणसाबरोबर आहेत किंवा नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी आघाडीला लाथ मारून बाहेर पडावं ही आमची अपेक्षा आहे। एक शेवटचा प्रश्न, अबू आझमींनी जसं तुम्ही आता म्हणालात की ते महाविकास आघाडीमधून ते बाहेर आले, आदित्य ठाकरे यांनी त्यांना बी टीम सुद्धा म्हणाले, मात्र जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत की ते आमचे मित्र आहेत, ते आमच्या महाविकास आघाडीत सोबतच आहेत। कुणाला काय बोलले याच्यापेक्षा आपले शिवसैनिक जे आता कोकणामध्ये हे बोलतात ना कुठली टीम आहे काय टीम आहे, आता त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे पार्टीमध्ये काम केलं किंवा न केलं याची ज्यावेळी विचारणा झाली त्यावेळी कोकणामध्ये अतिशय देवाला मानलं जातं, गणपतीला मानलं जातं, परंतु कोकणामध्ये तिथले कार्यकर्ते मंदिरात गेले नाहीयेत, दर्ग्यात जाऊन शपथ घेत आहेत। म्हणजे कुठली वाटचाल चालली आहे, कुठल्या दिशेला चाललेत हे या ठिकाणी दिसतंय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।